माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. कसबा बावडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. देशभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज कोल्हापुरात दाखल झाले होते. उद्योगमंत्री उदय सामंत, वनमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. कोल्हापुरात आज एकच गर्दी, एकच चेहरा आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू. माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी कसबा बावडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच जनसागर लोटला होता. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उद्योगमंत्री उदय सामंत, वनमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अंत्यदर्शन घेतलं. यासोबतच निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, अभिनेते भरत जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमित देशमुख, जयंत पाटील, अमल महाडिक आणि शिवाजीराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी अंत्यदर्शन घेताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉक्टर पाटील यांच्या निधनानं समाजाची मोठी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणाची संधी मिळवून देण्यात डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं योगदान मोठं होतं. त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेऊन अनेक जण आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉक्टर पाटील आपुलकीनं घरी येत तासन तास गप्पा मारत, आमचा त्यांच्याशी अतिशय चांगला स्नेह होता, अशा आठवणी शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितल्या. दरम्यान डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री कोल्हापुरात दाखल झाले होते. दरम्यान डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निवासस्थान असलेल्या कसबा बावड्यातही शोकाकुल वातावरण होतं. कालपासूनच कसबा बावड्यातील अनेक दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवून या महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली वाहिली. कसबा बावडा आणि डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नातं अतूट होतं. राजकीय दृष्ट्या कसबा बावडा हा आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र राजकीय भेद बाजूला ठेवून बावडेकरांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतीला अभिवादन केलं. शिक्षणाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश आणणारा द्रष्ट नेता, कोल्हापूरच्या मातीशी आणि सर्वसामान्यांशी आयुष्यभर नातं जपणारा आपला माणूस आज अखेरच्या प्रवासाला निघतोय. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या जाण्यानं कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी नक्कीच न भरून येणारी आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.